नाही मी काय खंडू तुपे किती वेळात संपला होता? विसरलात? माई तोंड बंद, गटारासारखं थोबाड बंद करायचं तुमचं. हिंमत कशी झाली आमच्या माघारी आमच्या दुश्मनाला भेटता तुम्ही? लपंडाव खेळायचा नाही, नाहीतर कधी तुम्ही गटरात जाऊन लोळत पडाल तुमचं तुम्हाला कळणार नाही. नाही तोंड बंद म्हणलं ना फक्त ऐकायचं. गोष्ट माहितीये का शिशुपालाची? 100 अपराध केल्यावर त्याचं मुंडकं उडवलं होतं. आम्ही थांबणार नाही, त्याच्या आधीच तुमचं मुंडकं उडवलं जाईल. पण ते मुंडकं लावू आम्ही साम्राज्याच्या पश्चिमेवर आणि तुमचं शरीर हे धड उलट करून बांधू साम्राज्याच्या पूर्वेला. राहील का लक्षात? आणि स्वतः यम यायच्या अगोदर आम्हीच धाडू तुम्हाला यमाच्या घरी. राहील का लक्षात? निघ. माई, जालिंदर, एक गोष्ट ध्यानात ठेवा. आमचं हे साम्राज्य ढासळलं तर त्याला विरोधक नाही, आमच्याच घरातले कारणीभूत ठरणार. फितूर जन्माला आले, फितूर आमच्याच घरात. ही पुष्पा आमच्या माघारी त्या गुरुला भेटते. काहीतरी गौडबंगाल नक्की आहे. शोधा शोधा, कोणाला भेटायला जाते, काय बोलते, कुठं कुठं जाते. खडानखडा माहिती पोचली पाहिजे आम्हाला. आणि तो गुरु फितूर आमच्या तेज प्रतापांनी सोडलं त्याला. शोधा त्याला, कोणत्या बिळात लपलाय तो शोधून काढा. माई, त्याची काळजी नका करू. आम्ही गुरुची पूर्ण माहिती काढली आहे. कुठं आहे तो? विश्वास कोलते चंदगडकरांच्या बंगल्यावर. बंगल्यावर म्हणजे भाकरी आमची खातोय आणि चाकरी त्या कोलतेची करतोय. त्याच्या बंगल्यावर. चांगलंय. साहेब आले, साहेब आले, साहेब आले. अरे 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 भेटू दे त्यांना, भेटू दे. नमस्कार.
बरे ना तुझं बा? साहेब हां. शिंगरे आले. शिंगरे? हो ते आपले बिल्डर नाही का? अच्छा, बिल्डर आलेत का ते? बसवा बसवा, त्यांच्याशी बोलू आपण. ना बरं, काही लागलं तर सांगा. हो सर. हां, हक्काने सांगायचं. हो सर. हां, येऊ. नमस्कार. अरे असू दे असू दे. कोण आहे? साहेब हा गुरु. तुम्हाला बोललो होतो ना, तेज प्रतापांचा दोस्त हाच. थांब जरा. आत्माराम, शिंगरेचं काय? तुमचीच वाट पाहत आहे साहेब. बोलवा. पप्पू शिंगऱ्यांना बोल. नमस्कार शिंगरे साहेब, या या, बसा. हो बसा. तेजदा तेजदा काय रे, काय झालं? ते गुरु अंडर, गुरुचा मॅटर माझ्यासाठी क्लोज झालाय. नाव नको काढू त्या गद्दाराचं. काय नाव काढू नको. तो गद्दार होताच, पण आता कट्टर दुश्मन झालाय तुमचा. म्हणजे काल मरणाचं नाटक करत होता, आज त्या कोलतेकडे गेलाय संजीवनी घ्यायला. काय? होय, मी म्हणत होतो तुम्हाला विश्वास ठेवू नका, पण नाही. तुमचं आपलं एकच, आपला उसूल आहे, शरण आलेला मरण नाही. आता घ्या. हा बस बस, कळलं. एक पॉइंट गावलाय म्हणून लगेच उसवू नकोस. हे बघा त्याच्यात मी तुम्हाला बास म्हटलं ना. नाही, मी बोलणारच नाही आता. कशाला बोलू? तुमचंच बरोबर आहे सगळं. बोलणारच नाही मी तर. आपला म्हणून पोचला, दुश्मनाच्या घरात जाऊन घुसलाय. ऐन निवडणुकीच्या वेळेला त्याने संधी साधल्या बघा. त्याच्यात हे काय बरोबर नाही. हे लक्षण मला काय बरोबर वाटत नाही. आपण सावध राहायला पाहिजे. बसा. बोला, काय अडचण? अरे आत्माराम, यांच्या ते जमिनीचं ट्रान्सफरचं काम झालं ना? कसलं ट्रान्सफर साहेब? ती जमीन माझी आहे. मला विकायची नाही. तुमच्या बरोबर मला कसली डील करायची नाही. सॉरी. आणि हो, या तुमच्या माणसांना सांगा, मला धमकी देतात. परत धमकी दिली ना तर मी सरळ पोलीस स्टेशनला जाईल. तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो, माई साहेबांचा पाठिंबा आहे मला. आत्माराम, इकडे. हो सर. आज नंतर यांना जमिनीसाठी फोन करायचा नाही. जी साहेब. झालं. एकदम सोपं होतं. उगा तुम्ही टेन्शन घेता राव. हा, बोला काय घेणार? चहा? चहा काय आम्ही देत नाही बाबा. पित्त वाढतं ना त्याच्याने. हा, त्यापेक्षा आवळा. आवळा कसा पित्तनाशक असतो. आम्ही आवळा खातो आणि आवळा देतो. घ्या. नाही, नको. हो घ्या, तब्येतीसाठी बरं असतंय. घ्या. विश्वासराव कोलते आग्रह करतायत.
सोडा मला, सोडा. काय करताय तुम्ही? सोडा, सोडा. अरे सोडा म्हटलं ना तुम्हाला. काय करताय तुम्ही? सोडा. आवळा दिला आणि अंगठा घेतला. माझा बोट. माझा बोट. पराम, हा अंगठा चांगला धुवून घ्या. हा अंगठा मिळालाच आहे. या अंगठ्याला हवा त्या पेपरवर हवं तिथं स्टॅम्पिंग करून घ्या. आता त्याची जमीन आपलीच. जमिनीचा प्रश्न सुटलाय. अरे किती ओरडतोय तो. त्याला घेऊन जा डॉक्टरकडे. आणि त्याच्या तोंडात कोंबा आहे. घेऊन जा. ए बाळा, ऐ ये इकडे. नाव काय म्हणलं तुझं? गुरु. गुरु. त्या तेज प्रतापचा जिगरी मित्र नाही का? अरे नाही, मित्र होतास. तर आता असतास तर इकडे आला नसतास नाही का? बोला, काय अडचण? मी माईसाहेबांकडे कामाला होतो. माईसाहेबांसाठी मी जीवाचं रान केलं, पण त्यांनी त्याची शून्य किंमत केली. आता तर तेज प्रताप आणि माईसाहेब माझ्या जीवावर उठल्यात साहेब. मला तुमचं प्रोटेक्शन पाहिजे. एक सांगतो साहेब, मी तुमच्या लई कामाचा माणूस आहे. मला कामावर ठेवून घ्या. मग बघा, जो गुरु तुमच्यासाठी काय वाटेल ते करेल. वाटेल तर करशील म्हणजे मी जे सांगेन ते तू करशील. साहेब तुम्ही फक्त आदेश तर देऊन बघा. डेमो देशील? डेमो? सांगतो, सगळं सांगतो. शेवटी करणार तो मीच. आम्ही फक्त निमित्त मात्र. मला माहिती आहे वैदेही, तू माझ्यापासून काही लपवत नाही, पण तरीही एक विचारू? विचार ना. खरं खरं सांगा, तेजा तुझ्याशी अजूनही बोलत नाही का? असं अगदीच बोलत नाही असं नाही, म्हणजे बोलतोय पण आधीसारखा नाही. तो माझ्या आईशी बोलतो, स्नेहाताईशी बोलतो, पण माझ्याशी बोलत नाहीये. खरं सांगू का वैदी, इतक्या वर्षात ना तेजाला मी असं पहिल्यांदा कुणावर तरी एवढं राग धरून बसलेलं बघितलं.
आणि त्याचं कारण त्याला वाटतंय मी माईसाहेबांचा अपमान केलाय. मुद्दाम हे सगळं केलं. प्रिया, मी त्याला ना समजवण्याचा खूप प्रयत्न केला. काय सांगू, तो माझी बाजू ऐकून घ्यायला सुद्धा तयार नाहीये. अगं हे वैदे, ऐक ना, तेजाला खुश करण्यासाठी तू माईची माफी वगैरे मागून टाक ना. प्रिया, मी माफी मागितली असती खरंच, जर माझी चूक असती तर. माझी काहीही चूक नसताना कशासाठी म्हणून माफी मागू मी? तुझं पण बरोबर आहे म्हणा. हे वैदे, ऐक ना, माफी वगैरे ठीक आहे, पण तू माईला खुश करण्यासाठी काही करू शकते का? म्हणजे असं भारी काहीतरी. फॉर एक्झाम्पल, मला नाही सुचत आहे आत्ता, पण असं काहीतरी तू भारी करू शकते का? म्हणजे एकदा जर माई खुश झाली तर तेजा पण खुश. काहीतरी असं भारी बघ ना. हा, ये अजून का स्वार बसून ये पटकन. थंडता, हे तुमचं पार्सल आणि ह्या प्लेटा. आणि हे मग खात्यावर मांडून ठेव. कवा बोलवलं, कवा येते, भरतीवर सांगितलं येते ओटीला जा. हे बघा. हा काय विषय? विषय काय नाहीये, पण हे तुमच्यासाठी काय. त्या सुदाम्यानं पोहे आणले ती, मी परत म्हणलं जेवण मागवले तुमच्यासाठी. घ्या, ही भाजी मिक्स व्हेज. चपाती. मला माहिती सकाळपासून तुम्ही काही खाल्लेलं नाही. खाऊन घ्या. तू नाही खाणार काय? तुमचं झालं की तुमच्या ताटातच जेवण धनी. घे ताट. धनी काय माझी बायको आहेस काय? हे बायको पण मला. तर तुम्ही सोमवारी निर्जळी उपवास केला तर पती पत्नीचं नातं अजून घट्ट होईल. मी उपवास करायला तयार आहे. थांब थांब. ये धर. केलं आवडली नाही. खाली घे सगळं. खाली घे. खाली खाली घे. खाली खाली बसून हो ना भोजन. चालते चालते. तुम्ही इथं बसा, मी इथं बसू. दे दे. वन भोजन सगळे घे. एक मिनिट. काय पाणी आणाल काय? कुठं कुठं झालंय? अहो जे तर तुम्ही सोमवारी निर्जळी उपवास केला तर पती पत्नीचं नातं अजून घट्ट होईल. जमलं तर करता पण यायला पाहिजे, कारण कसं आहे का उपवास थोडा कडक आहे ना. पाणी नाही, दिवसभर काही अन्न नाही. एकच सोमवार नाही, आजपासून 16 सोमवार करायचेत. मी उपवास करायला तयार आहे.
वैदेही घे. काकी हे मला माहिती आहे तुम्ही माझ्या काळजीपोटी करताय. काकी मी ठरवलंय मी उपवास नाही मोडणार आहे. वैदेही उपवासाचं एवढं मनावर घ्यायची काही गरज नाही. तुला माहिती आहे ना हे माईनं मुद्दाम केलंय माहिती आहे, पण मी हे त्यांच्यासाठी नाही करत आहे. बाबूला काय वाटेल असंच ना. ठीक आहे तू खाऊन घे. कोणाला काहीही सांगायची गरज नाही. पण काकी मला आता त्याला खरंच दुखावायचं नाही आहे. म्हणजे काकी जर मी आत्ता जेवले ना तर मी माईसाहेबांसमोर खोटेपणा केला असं वाटेल. म्हणजे तेजप्रत आपला फसवल्यासारखं होईल ना. तुला माहिती आहे ना ही माईची फक्त खेळी आहे आणि अशा खेळात ना गनिमेकावा केलेला चालतो. बरोबर आहे तुमचं काकी. तसंही संध्याकाळी उपवास सोडायचाच आहे ना. खरंच नको. ठीक आहे जशी तुझी मर्जी, पण तरी सुद्धा मी हे इथे ठेवलंय. खाऊन घे. झालं ना की मला फोन कर. मी गपचूप येऊन ताट घेऊन जाते. कोणाला काहीच कळणार नाही. काय झालं? काही हवं आहे का? हा बोल थंडर. पोचलास का घरी? नाही अजून? काय तू पण हा नाही नाही काळजी नको करूस. मी तुझ्या आईंना घरी सोडलंय सुखरूप. हा नाही नाही हे बघ थंडर, मी तुझ्या आईंना पण सांगितले झेपत नसेल तर कशाला करायचं ना निर्जळी उपवास. हा नशीब देवळाच्या पायरीवरनं पडता पडता राहिल्या त्या. मीच होतो आणि कोण असणार? हा सांग त्यांना समजावून. ऐकत नाही म्हणजे काय? ऐकत नाही म्हणजे काय थंडर? हे बघ थंडर, त्यांना सांग निर्जळी उपवास केला ना की असं शांत पडून राहायचं असते, जास्त हालचाल करायची नसते. कळलं काय? हा आणि कसं असं असं हळूहळू श्वास घ्यायचा असतोय. एखादी म्युझिक ऐकायला दे. कसं म्हणजे कसं माहितीये का, रिलॅक्स वाटते ना. नाही माझं म्हणणं आहे मुळात निर्जळी उपवास करायचो कशाला या. अभिनय चांगला करतोस तू, पण काय आहे ना, थंडरच्या आई अक्कलकोटला यात्रेला गेले आहेत हे प्रियाने आधीच सांगितलं होतं मला. जेवण? वा म्हणजे मीच मूर्ख आहे. मला वाटलं तुम्ही तो निर्जळी उपवास करताय, पण तुम्ही इथं पंचपाकवान मागून खातायत गुपचूप. हा नाही 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 तेजप्रताप, ते चांगलंच आहे. नाही मी तुम्हाला हेच सांगायला आलो होतो की असं उपाशी राहून पोट मारून कोणाचे संसार चांगले होत नसतात. आपला कुठं संसार आहे म्हणा. घ्या जेवून घ्या तुम्ही. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही परत माझ्या माईंच्या भावनांशी खेळलात. मला कोणाच्या भावनांची कदरच नाही म्हणा. तेजप्रताप ऐक ना, काकी मला काय अडचण नाहीये, मला काहीच अडचण नाहीये. घ्या ना तुम्ही, सगळं घेऊन घ्या तुम्ही. अरे काय चाललंय हे? नुसतं गुंतावत चाललंय गोष्टींचा.
तेजप्रताप थांब, तुला माझी शपथ आहे. अरे मी मुद्दाम नाही. तुम्ही आता कशाचंच स्पष्टीकरण देण्याची गरज नाहीये आणि मला तरी देऊच नका, कारण आता तुमच्याकडनं काहीच अपेक्षा उरली नाहीये. तेजप्रताप ऐक ना. आणि हे उपास तपास करायला आपलं नातं काय? ज्या नात्याला काही नावच नाही त्याच्यासाठी हा दिखावा कशाला? आणि मी पाया पडतो तुमच्या समोर, हे सगळं जर तुम्ही माझ्यासाठी करत असाल ना तर ते नका करू, कारण मी तुमचं कोणीच नाही, कोणीच नाही. जावा, खा जावा. तेजप्रताप नाही, तेजप्रताप तू हा आत्ता वागतोयस तसं तू नाहीयेस. माझं एकदा ऐकून तरी घ्यायचं होतंस. कसं दूर करू तुझा गैरसमज मी? वैदेही, काय झालंय? प्रिया, तू म्हणाली होतीस ना, जर मी माईसाहेबांना खुश केलं तर तेजप्रताप खुश होईल, म्हणून मी हा उपवास करायचं ठरवलं. मी नीट लक्षही देत होते, सगळं नीट करत होते आणि काकी मी ठरवलंय, मी उपवास नाही मोडणार आहे. ठीक आहे, जशी तुझी मर्जी, पण तरी सुद्धा मी हे इथे ठेवलंय. मला वाटलं तुम्ही तो निर्जळी उपवास करताय, पण तुम्ही इथं पंचपाकवान मागून खात्यात गुपचूप. नाही तेजप्रताप, ते पण एक लक्षात ठेवा, तुम्ही परत माझ्या माईंच्या भावनाशी खेळलात. ऐकूनही घेत नाहीये ग तो माझं. तो असंच निघून गेला. त्याला वाटतंय की मी खोटेपणा करतेय, मी फक्त बोलायला म्हणून बोलतेय. मी खरंच नाही पाळते, पण मी खरं सांगते प्रिया, दिवसभरात पाण्याचे एक थेंबही पाहिले नाहीये मी. वैदेही, रडू नकोस. अगं तू त्याला थांबवून सगळं क्लिअर करायचं ना. मग ऐकूनच घेत नाहीये माझं. माझी बाजू ऐकून घ्यायला तयारच नाहीये तो. मी पण कोणाकडनं अपेक्षा ठेवते? एक काळ होता जेव्हा तो जीवाच्या आकांतांनी मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता, सतत मला समजवण्याचा प्रयत्न करत होता की त्यांनी नाऱ्याला नाही मारलंय, त्यांनी मला नाही किडनॅप केलंय, आणि मी एकदाही ऐकून नाही घेतलं ग मी त्याचं. उलट त्यालाच खुनी, अपराधी काय 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 बोलत राहिले. आज मला जाणवतंय ते वाईट वाटलं असेल त्याला. मला तर या एवढ्याशा गोष्टीवरनं एवढं वाईट वाटतंय, मी किती मोठा गैरसमज करून घेतला होता त्याच्याबद्दल. मी कसं समजवणार आहे त्याला मला काहीच कळत नाही आता. वैदेही, ऐक ना, तू नको टेन्शन घेऊ. तुमच्यातले गैरसमज लवकर दूर होतील, खात्री आहे मला. नको ना रडूस. बस, चल वाढ मला. जेवणार आहे? जेवणार आहे म्हणजे आता काय इंग्लिश मध्ये सांगितलं मी?
भूक लागली तर जेवणच ना. एवढं जेवण आणलं तुम्हाला अहो खरंच जेवणार आहे? हो खरंच जेवणार आहे. काय बोलतो? मला वाटलं तुम्ही घरी गेला म्हणजे मला वाटलं खाऊन म्हणून मी ते सगळं म्हणून तू सगळं संपवलं. सगळं संपवलं तुम्ही कुठेतरी काहीतरी हात लावाल, कुठनं तरी काहीतरी बाहेर पडेल. मला वाटलं तुम्ही मस्त मी घरी जाऊन टापून चुपून खाल्ला असेल आणि वहिनींच्या कुशीत. तुझ्या मावली. आधीच तुमची भुकेमुळे चिडचिड व्हायला लागली. मी मस्तपैकी जेवण मागवतो तुमच्यासाठी. मागवतो. इकडे दे. आता वाकून फोन घ्यायला लागणार. आई आई जेवण तुझ्या इधर हे घे. वाकू नकोस. फोन कर. एवढं हादडलंय. आता मी फोन करायला लागली. चिडचिड करू नका. फोन करायला लागली काय पाठवायला लागली माणसं. तेजदा काय व्हिडिओ बघा. इथं भूक लागली म्हणून तुला व्हिडिओ दाखवायचा मला. हा या तर खरं. थंडर खरंच काय. अहो खरं तेच सांगतोय मी. पाहिजे तर माझ्याकडनं बॉन्ड पेपर लिहून घ्या. यो जो स्वतःला रमावतीचा आवाज समजतो की नाही, तेज प्रताप मक्तेदार, त्यानं मला एवढे दिवस डांबून ठेवलं होतं. वैदेही जगताप, त्या बिचाऱ्या पोरगीवर तेज प्रताप मक्तेदारचा वाईट डोळा होता आणि त्या बिचाऱ्या पोरगीला किडनॅप केलं. मी स्वतः तेज प्रतापला नको नको म्हणत होतो. त्याच्या पाया पडलो, नाक घासलं त्याच्यासमोर. म्हटलं हे तेज प्रताप तू जे करतोयस ते बरोबर नाही. हे मक्तेदारांच्या घराण्याला शोभत नाही. पण मग तेज प्रतापच्या सांगण्यावरनं त्या वैदेही जगतापला किडनॅप करून फार्म हाऊसवर टाकलं. तिथनं आम्हाला तेज प्रतापनं हाकलून लावलं आणि तिच्यावर बलात् तिच्यावर हात टाकला आणि त्या वैदेही जगतापला त्या बिचाऱ्या भोळ्या भाबड्या पोरगीला फसवून तिला धमकावून तेज प्रताप मक्तेदाराशी लग्न लावलं. या प्रकरणाचा मी एकमेव साक्षीदार आहे. जी स्वतःला रमावतीची आई समजते की नाही, त्या आईच्या लेकापासनं रमावतीच्या लेकी सुरक्षित नाहीत. गुरु